जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल योजनाकार या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। आपल्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। नमो शेतकरी आणि पीएम किसान दोन्ही हप्त्याची एकंदरीत तारीख फायनल झालेली आहे का, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नेमकी कोणती तारीख जाहीर झालेली आहे? पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता जूनच्या महिन्याच्या अखेरीस येणार होता, पण अद्यापही या योजनेचा हप्ता आलेला नाही। मिळण्याची शक्यता होती, पण हा हप्ता अद्यापही जमा झाला नाही। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं होतं की आता हप्ता हा मिळणार आहे आणि अद्यापही ह्या हप्त्याचं वितरण झाले गेले नाही। प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे। याचे नाव लाभधारकाच्या यादीत असेल त्यांना फायदा होणार आहे। आणि तुम्हाला जर याचा फायदा घ्यायचा असेल तर मित्रांनो, हे तुम्ही घरबसल्या तपासा येऊ शकतं। pmkisan.gv.in या अधिकृत वेबसाईटला आपण भेट देऊ शकता। या शेतकरी कॉर्नर पर्यायावर जाऊन आपण अधिकृत माहिती घेऊ शकता। या लाभधारकाच्या यादीमध्ये तुमचं नाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक, गेट डाटावर क्लिक करून पेमेंट स्टेटस तुम्ही चेक करू शकता। आता तुम्हाला काय करायचं आहे, आता तक्रार कुठे करायची आहे जाणून घेऊ मित्रांनो। तुम्हाला अधिकृत वेबसाईट आहे, तिथे तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिसेल, तिथे काय प्रॉब्लेम असला तर तुम्ही त्याच्यावर कॉल करून विचारू शकता। दुसरं म्हणजे मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण आता हप्ता मिळण्याची शक्यता आहे। आता 7वा हप्ता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो। आता 7वा हप्ता आहे तो थेट जमा केला जाऊ शकतो। डीबीटी मार्फत आधार संलग्न बँकेमध्येच टाकण्यात येत असतो आणि आधार संलग्न बँकेमध्येच हे पैसे आता फायनलरित्या टाकण्यात येणार आहेत। तर आता फक्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये, पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते मिळण्याची शक्यता आहे। ज्या शेतकरी बांधवांनी ई-केवायसी प्रक्रिया, आधार सीडिंग स्टेटस हे जे वगैरे कामे आहे ते पूर्ण केली असतात, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता फायनल ते हप्ता पडणार आहे। तर धन्यवाद, जय